वाघाच्या जबड्यात घालुनी हात, मोजिले दात, जातही अमुची पहा चाळूनी पाने पाने अमुच्या इतिहासाची. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सोमनाथ कुळे. आज आपण एका नवीन ठिकाणी आलो. ठिकाणाचं नाव आहे तुळापूर. धर्मवीर श्री छत्रपती संभाजीराजे यांचं हे समाधीस्थळ आहे. या समाधीस्थळाला इतिहासात एक महत्त्वाचं स्थान आहे. आज आपण ह्या समाधीस्थळाला व्हिजिट करणार आहोत, समाधीस्थळाची माहिती घेणार आहोत आणि या समाधीस्थळाचा इतिहासातलं महत्त्व जाणून घेणार आहोत. खरं तर मी जेव्हा इथं आलो ना, तर ह्या ठिकाणी रिनोव्हेशनचं काम चालू आहे. तुम्ही पाहू शकता, ही जी कमान आहे त्या कमानीच्या लगतच खूप मोठं रिनोव्हेशनचं काम चालू आहे. नक्कीच आपण जेव्हा हे रिनोव्हेशन पूर्ण होईल तेव्हासुद्धा परत एक नवीन व्हिडिओ काढूयात. आता आपण समाधीस्थळाकडे निघतोय. निघताना आपल्याला काय ना, रस्त्यामध्ये असे छोटे छोटे जे लोकल लोक आहेत ना, त्यांनी असे छोटे छोटे गोष्टी विकायला ठेवल्यात, ज्या की पर्यटक आवर्जून घेतात. तुम्ही पाहू शकता, मेथीची भाजी असेल, पपई असेल, वेगवेगळ्या भाज्या वगैरे त्यांनी इथं विकायला ठेवल्यात. महाराष्ट्राच्या मातीतील प्रत्येक कण शौर्य सांगतो, बलिदानाची आठवण करून देतो. पण पुणे जिल्ह्यातील एक लहानसं गाव ज्याचं नाव घेताच छाती अभिमानाने भरून येते आणि डोळे नकळत ओलावतात, ते गाव म्हणजे तुळापूर. तुळापूर फक्त एक गाव नाही, तर मराठा इतिहासातील एक जिवंत जखम आहे आणि त्याचवेळी स्वाभिमानाचं तेजस्वी स्मारकसुद्धा आहे. इसवी सन 1689 मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शूरवीर छत्रपती संभाजी महाराज मुघल बादशहा औरंगजेबाच्या कैदीत होते. धन, सत्ता, राज्य सगळं देण्याचं आमिष दाखवलं गेलं. एकच अट होती, धर्म सोडा. पण संभाजी महाराजांनी काय उत्तर दिलं? माझं डोकं जाईल, पण माझा धर्म आणि माझं स्वराज्य कधीच जाणार नाही. यानंतर तुळापूरच्या या पवित्र भूमीवर महाराजांवर अमानुष अत्याचार झाले. डोळे काढले, जीभ कापली, शरीरावर घावावर घाव, पण महाराजांच्या मुखातून एकही वेदनेची किंकाळी आली नाही. आलं ते फक्त हर हर महादेव. 11 मार्च 1689 या त्रिवेणी संगमाच्या काठी धर्मवीर संभाजी महाराजांनी हसत हसत मृत्यूला कवटाळलं. आज जिथे भीमा, भामा आणि इंद्रायणी 3 नद्या एकत्र येतात, तिथेच मराठ्यांचा स्वाभिमान अमर झाला. महाराज गेले, पण त्यांचं बलिदान मराठ्यांच्या रक्तात उतरलं. त्याच बलिदानातून नवं बळ निर्माण झालं आणि मुघल साम्राज्याची पायाभरणी हालायला सुरुवात झाली. तर असा आहे या तुळापूरचा इतिहास. हा आहे भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांचा त्रिवेणी संगम. या संगमावरती तुम्ही पाहू शकता, इथं तुम्ही बोटिंगसुद्धा करू शकता आणि इथं भरपूर सारे लोक बोटिंग करण्यासाठी उपस्थित आहेत. अतिशय छान हे वातावरण आहे. आत्ता सध्या अजून उन्हाळा सुरू झाला नाही आहे, तर 3ही नद्यांना खूप छान पाणी होतं आणि याच्यामध्ये लोक बोटिंग करण्याचा किंवा होडीमध्ये बसण्याचा आनंद घेत होते. हे वातावरण अतिशय आल्हाददायी आणि अतिशय प्रसन्न करणारं आहे. खूप छान हिरवळ आणि त्याच्या भोवती असलेलं हे समाधीस्थळ. आता आपण काय करूयात ना, आता आपण जाऊयात आणि पाहूयात इथं असलेलं एक संगमेश्वराचं मंदिर. तुळापूरच्या पवित्र भूमीत छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाच्या अगदी शेजारी एक प्राचीन आणि अत्यंत पवित्र मंदिर उभे आहे. ते मंदिर म्हणजे श्री संगमेश्वर महादेव मंदिर. इतिहासकारांच्या मते संभाजी महाराजांना कैदेत ठेवल्यानंतरनं काही काळ याच मंदिराच्या परिसरात ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती करण्यात आली. म्हणूनच हे मंदिर केवळ धार्मिक स्थळ नसून ते मराठा इतिहासाचं मूक साक्षीदार आहे. संगमेश्वर मंदिर हे भगवान शंकराला समर्पित आहे. त्रिवेणी संगमाजवळ असल्यामुळे येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. मंदिराची रचना साधी पण अत्यंत पवित्र भाव देणारी आहे. काळ्या दगडातील गर्भगृह, शिवलिंग आणि सभामंडप, नदीकाठी असलेली दगडी पायऱ्यांची घाटरचना आजही मंदिर परिसरात उभं राहिलं की इतिहासाचं गंभीर मौन जाणवतं. संभाजी महाराजांची समाधी या मंदिरापासून फक्त काही पावलावर आहे. म्हणूनच बहुतेक शिवभक्त आधी समाधीचं दर्शन घेतात, मग संगमेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेतात. हा संपूर्ण परिसर, तुळापूर हा जो संपूर्ण परिसर आहे, तो शौर्य, बलिदान आणि श्रद्धा यांचा अद्भुत एक संगम मानला जातो. आजही तुळापूरमध्ये उभं असलेलं संभाजी महाराजांचं स्मारक आपल्याला एकच गोष्ट सांगतं, ते म्हणजे
स्वातंत्र्य भीक मागून मिळत नाही, ते कमावं लागतं ते रक्ताने. जर तुम्हाला इतिहास फक्त पुस्तकात नाही तर रक्तात अनुभवायचा असेल तर एकदा तुळापूरला नक्की जा. त्या मातीला वाकून नमस्कार करा. कारण ती माती कुठल्या तरी राजाची नाही, ती माती धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदानाची आहे. जर हा इतिहास तुम्हालाही अभिमानाने भरून टाकत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शिवरायांचे विचार पसरवण्यासाठी शेअर करा आणि अशाच इतिहासप्रेमी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी महाराज.